रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत विजया राज्याध्यक्ष यांची उत्तरार्ध ही एक सुंदर कथा. हाय नंदिता. हाय. स्वरात तुटकपणा. एखादी यांत्रिक कृती करत असल्यासारखा तिचा प्रतिसाद. लगेच नजर फिरवून दुसऱ्याच कुणाशी तरी तिचे बोलू लागणे. कधी पर्समधून कंगवा काढून उगाचच केस विंचरत राहणे, कधी सुपारी चगळत राहणे. असे वागणे की हाय म्हणणारी व्यक्ती नाव उमेद तरी व्हावी किंवा अपमानित तरी व्हावी. आपण कुठून हिच्याशी बोललो असे त्या व्यक्तीला होऊन जावे. पण सहसा असे घडत नसे. ती व्यक्तीच नव्हे तर अनेक जण नंदिताभोवती घोटाळत असत. तिच्याबद्दलचे कित्येकांच्या मनातील आकर्षणच तसे जबरदस्त होते. त्या आकर्षणाला दुर्लक्षाची तमा नव्हती, कारण तिच्या आसपास असणे हा प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा होता. होय, नंदिता मुखर्जी अत्यंत रूपवान आणि बुद्धिमानही, खेळात प्रवीण, वक्तृत्वसभान चमकणारी, बऱ्यापैकी गळा असणारी, अभिनयातही गती असणारी, या सगळ्या गुणांत श्रीमंतीची भर. तिच्याकडे पाहिले ना की वाटायचं नासी फडक्यांच्या कादंबरीतील नायिकांची वर्णने वास्तव वाटू लागतात. खरोखरीची रूपगर्विता, तरुणांच्या स्वप्नांची राणी. तिच्या भोवती मित्रमैत्रिणींचे एक लहानसे वर्तुळ होते. त्या वर्तुळाबाहेर असलेल्यांची नेहमी त्या वर्तुळात आत शिरण्याची धडपड असे. यात काही प्राध्यापकही सामील होते. त्यांच्याशी ती अर्थातच अधिक जपून वागायची. पण वर्तुळात प्रवेश एखाद्या प्राध्यापक मिश्रांना किंवा प्राध्यापक सामंतांनाच. हे जाणवल्यामुळे प्राध्यापक भट्टाचार्य खूप नाराज असायचे. त्यांना वाटायचे बंगालीपण हा आपल्यातील दुवा आहे, मग तिने आपल्याला का आपल्यामध्ये मोजू नये. पण नंदिता त्या अर्थाने बंगाली नव्हतीच. पुष्कळ वर्ष मुंबईत काढल्यामुळे तिचे वळण कॉस्मोपॉलिटन होते. भाषा बहुतांशी इंग्रजीच. तिने BA साठी इंग्रजी वाङ्मय हा विषय निवडला होता. या वर्गातच तिला सुधा भावे भेटली. अगदी साधी, मध्यमवर्गीय, पण त्या दोघींची मैत्री फार घट्ट होती. एकटी सुधाच नंदिताला रागावू शकत असे आणि नंदिता ते निमूटपणे ऐकून घेत असे, अगदी जीवलग मैत्रिणी. नंदिता, त्या दिलीपला उगाचच कशाला झुलवतेस ग? अगं जरा गंमत ग. कसली गंमत? हा दुसऱ्याच्या जीवाशी खेळ हं? असं नको वागू. बरं बाई, राहिलं. पण तो कशाला माझ्या पुढे पुढे करतो? कंटाळा आणतो नुसता मला. अगं मग त्याच्या नोट्स कशाला मागतेस तू? सांगितलं ना, गंमत. असं करू नकोस. सुधा, तू रागावतेस, पण मी खरं सांगू का? माझं रूप हा माझा काही गुन्हा आहे का ग? का नाही हे जग मला चार चौघांसारखी वागवत? एकसारखी ती तहानलेली नजर. कधी मला भीती वाटते तर कधी माझा अहंकार फणा काढून उठतो. होय, अहंकार हाच तुझा खरा प्रॉब्लेम आहे. विसर स्वतःपाशी असलेलं हे सगळं क्षणिक आहे नंदिता. शाश्वत असते ती मैत्री, प्रेम आणि लागेबंधे. कसलाही हेतू न बाळगता जोडलेली जडलेली नाती. काय एखाद्या फिलॉसॉफर सारखी बोलतेस ग? अगं यात फिलॉसॉफी कुठं आली? साधं सत्य सांगते आहे. सुधा तिला हसून म्हणाली. सुधाच्या या तऱ्हेचे बोलणे ऐकले की नंदिता क्षणभर अंतर्मुख होईल. खरेच काही चुकते का आपले? असेलही कदाचित, पण इतरांनी तरी आपल्याकडे का इतके लक्ष द्यावे? जगात शेकडो सुंदर स्त्रिया असतात, त्यातीलच मीही एक. पण अवतीभोवतीचे तरुण म्हणतात, यू हॅव अ स्पेशल ग्लॅमर. असे काही ऐकले की माझा अहंकार सुकावणारच. त्याला इतरांशी खेळावे असे वाटणारच. त्या खेळात त्यांना खरचटत असेलही, तो त्यांचा प्रश्न. ज्याने त्याने स्वतःला जपावे, स्वतःचा मान राखावा. पण सुद्धा स्पष्ट बोलते, खरे बोलते. पण तिने आपली ही बाजू लक्षात घेतली पाहिजे. विजू आणि अमृताही आपल्या मैत्रिणीच. त्या कधी लालखोटेपणा करीत नाहीत, पण किती मनापासून बोलतात. नंदिता, देवानं तुला किती भरभरून दिलं आहे ग. सुद्धाही आपलं कौतुक करते, पण कौतुकाच्या जोडीनं दटावतही असते. त्या क्षणी तिचा किंचित रागही येतो, पण मनातून आतून पटते हीच आपली खरी मैत्रीण. जीवाला जीव देणारी, कोणत्याही प्रसंगी सोबत उभी राहील अशी. मग बाकीचे सगळे कोण? सध्याचे आपले जग कॉलेज व घर यापुरतेच मर्यादित आहे. अजून आयुष्याला खरा आरंभ झालेला नाही.
पण आयुष्य जेव्हा वेगवेगळ्या वाटा शोधेल, वेगवेगळ्या माणसांना भेटेल, तेव्हा काय होईल? त्यावेळी भोवती राहतील ते आपले कोण असतील? सुधाच्या बोलण्यानंतर मनावर लहरून जाणारे हे तरंग, ते उठत असे तसेच विरूनही जात. पुन्हा नंदिता मुखर्जी ही एक रूपगर्विता, तरुणांच्या स्वप्नांची राणी. कॉलेजमध्ये अभिजित खन्ना मात्र वेगळा होता. तो तिच्यापुढे 1 वर्ष पुढे. अनेक स्पर्धांत दोघांचा एकत्र सहभाग. तोही तिच्यासारखाच बुद्धिमान, उंचापुरा आणि हँडसम. मुली येता जाता त्याला हाय हँडसम म्हणून ओळख दाखवीत. तोही हसून दाद देत असे. इतके सगळे जवळ असूनही त्याचे वागणे शिष्टपणाचे नव्हते. पण नंदिताप्रमाणे त्याचेही एक खास वर्तुळ होते. त्या वर्तुळात वावरणारा अभिजित वेगळा होता. त्याचे ते रूप वर्तुळाबाहेर असलेल्यांना दिसत नसे, पण त्यांनाही तो आवडत असे. त्याचा शांत धीमा स्वभाव, वाद घालत असतानाही डोके व आवाज स्थिर ठेवण्याची त्याची सवय, त्याची प्राध्यापकांशी बोलत असताना व्यक्त होणारी अदब, सगळेच कसे आकर्षक. पण त्या आकर्षकपणाचे कोणतेही दडपण येत नसे. त्याची अतिरिक्त भुरळही पडत नसे. इतरांच्या फार डोळ्यात न भरता वावरण्याची कला अभिजितजवळ जन्मजातच होती. नंदिताचे व्यक्तिमत्व झगझगीत निळ्या प्रकाशासारखे, तर अभिजितचे व्यक्तिमत्व मंद पिवळसर तेवणाऱ्या ज्योतीसारखे. नंदिता व अभिजित वेगवेगळ्या निमित्ताने नेहमी भेटत. कधी मित्रमैत्रिणींसमवेत, तर कधी एकटेही. कॅन्टीनमध्ये चहा घेताना इकडच्या तिकडच्या गप्पा, वर्गाबाहेर कॉरिडॉरमध्ये अभ्यासाबद्दल संभाषण, एखाद्या वक्तृत्व सभेसाठी कसे केव्हा जायचे याबद्दल चर्चा. पुष्कळ ठिकाणी कॉलेजतर्फे नंदिता व अभिजित ही टीम पाठवली जायची. त्या निमित्ताने एकत्र प्रवासही व्हायचा. काही वेळा नंदिताच्या गाडीतून, तर काही वेळा अभिजितच्या स्कूटरवरून. या सगळ्यामुळे दोघांची बऱ्यापैकी मैत्री जमली होती. या मैत्रीची भोवतीच्या मित्रमंडळींनी दखल घेतली होती. सुरुवातीला त्यांच्या मनात शंका होती, ही मैत्री कितपत दाट आहे, कितपत स्थिर आहे. तिचा प्रवास प्रेमाकडे होण्याची काही शक्यता आहे का? प्रेमाचे रूपांतर लग्नात होईल का? नंदिता अभिजितमध्ये खास रस असणाऱ्यांना हे प्रश्न सतावायचे. इतरांना मात्र अगदी मनापासून वाटायचे, ही जोडी आयडियल आहे. दे आर मेड फॉर इच अदर. अशा प्रकारच्या मैत्रीबद्दल उथळ बेजबाबदार चर्चा असतेच. पण काहींना दोन एकमेकांना साजेशा व्यक्तींनी एकत्र यावे असे निरपेक्षपणेही वाटते. त्यांना त्यात आनंद असतो. त्या आनंदापोटी एकमेकांशी बोलल्याखेरीज राहवत नाही. त्यातूनही चर्चा निष्पन्न होते. वेगळ्या प्रकारची, वेगळ्या हेतूंनी केलेली असली तरी ती चर्चाच. ही चर्चा नंदिता आणि अभिजितच्या कानावर येणे साहजिकच होते. अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींनी तर प्रत्यक्षपणे त्यांना विचारलेही. दोघांनीही ते हसून सोडून दिले. तरी ही चर्चा चालूच राहिली. मग दोघांनाही सहज भेटतानाही तो संदर्भ विसरणे जरा अवघड जाऊ लागले. प्रिलिम एक्झाम संपल्यानंतरचे दिवस होते. मोठ्या परीक्षेची कसून तयारी करायला हवी होती. त्यापूर्वी जरा रिलॅक्स होऊ असे सर्वांनाच वाटत होते. अभिजितही त्याच मूडमध्ये होता. कॅन्टीनमध्ये चहा पिता पिता त्याने नंदिताला विचारले, आज संध्याकाळचा काय बेत आहे? विशेष काही नाही. म्हणजे तू मोकळी आहेस? हो, का रे? गझिबोमध्ये जेवायला जाऊया का? चायनीज आवडतं ना तुला? मागे एकदा तू मला म्हणाली होतीस. हो, तुझ्या लक्षात आहे. महत्त्वाच्या गोष्टी मी लक्षात ठेवतो. थँक्यू. चर्च गेटला भेटू. सी यू. अभिजितने कुणाकडे तरी पाहून हात वर केला आणि तो तिथून उठलाही. नंदिता आपल्याच नादात होती. दिवसभर नंदिताच्या मनात हेच संभाषण घोळत होते. आजवर किती जणांनी जेवणाचे निमंत्रण दिले असेल. कित्येकदा ते मी नाकारलेच. अभिजित मात्र कधीही कामाविना बाहेर भेटला नाही. मग आजच? परीक्षेनंतर पांगापांग होणार, भेटीगाठी कमी होणार, कदाचित होणारच नाहीत म्हणून कदाचित उलटेही होईल. या जेवणाच्या निमित्ताने होणाऱ्या भेटीतून आयुष्याला एखादे वेगळे वळण मिळेल. आवडेल का आपल्याला ते? नंदिताला हे प्रश्न प्रथमच पडत होते. अभिजितबद्दलच्या सुप्त आकर्षणाची त्या प्रश्नांतून चाहूल लागत होती. संध्याकाळी दिलीपचा फोन. जेवायला येतेस का? त्या प्रश्नासरशी तिच्यातील रूपगर्विता जागी झाली. हाऊ डेअर यू.
म्हणून तिने ताडकन फोन खाली ठेवून दिला. कुणाचा फोन ग? फोन चालू असताना सुधा आली होती. अगं दिलीपचा. प्लीज सुधा, नेहमीचे आर्ग्युमेंट अजिबात करू नको. ठीक आहे, मलाही फारसा वेळ नाही. शॉपिंगला जाता जाता डोकावले इतकंच. येतेस का? नाही ग सुधा, 5 मिनिटं बोलूया. जरूर. काही विशेष? म्हटलं तर विशेष, म्हटलं तर साधंच. सरळच सांगते. अभिजितनं मला आज बाहेर जेवायला बोलवलं आहे. सहजच असेल का ग? ते मी कसं सांगू? सहज नसेल तर कळेलच ना. तो विषय काढेलच की. कोणी सांगावं? पण समज त्यानं विषय काढलाच तर तर मी काय करू? हे तुझं तू ठरवायचंस नंदू. तू कधी नेमका विचार केला आहेस का याबद्दल? थोडासा. मला अभिजितबद्दल काहीतरी वेगळं वाटतं खास. आजवर कुणाबद्दल वाटलं नव्हतं असं काहीतरी. तसं असेल तर तुझ्याकडून प्रतिसाद येईलच. या गोष्टी जितक्या स्वाभाविकपणे होतील तेवढ्या चांगल्या. पण तुला आवडलं नाही तरी सांगते. त्यानंच विचारलं पाहिजे असा आग्रह नको. डोंट मेक इट अ प्रेस्टिजियस इश्यू. तुझी खात्री असेल तर तूही विषय काढू शकतेस. बघूया. बरं, निघू मी? सांग मग काही घडलं तर, आणि सांगावंसं वाटलं तर. म्हणजे काय ग? तुझ्याखेरीज मी कुणाला सांगणार? बरं, बाय. ऑल द बेस्ट. सुधा गेल्यानंतर पुन्हा मनात त्याच संभाषणांचे तरंग, अपार उत्सुकता, ताणही. त्या मूडमध्येच नंदिता बाहेर जाण्यासाठी तयार झाली. तिने आरशात पाहिले ते सौंदर्य पाहून ती पुन्हा एकदा स्वतःच्या प्रेमात पडली. अभिजितने सहज बोलावलेले असणे कसे शक्य आहे? त्याच्या मनात असणारच. आता कॉलेजच्या आयुष्याचा शेवट आला म्हणून त्याने आजच बोलावले असेल. आश्चर्य नाही. तो कितीही उमदा असला तरी माझ्यापेक्षा कमीच आहे. हा अहंकार. सुद्धा तसेच म्हणते. पण अभिजितशी बोलताना मनात अहंकार नसतो का? कुणास ठाऊक. आज संध्याकाळीच या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण त्या संध्याकाळी विशेष काही घडलेच नाही. मजेत जेवण झाले. जेवताना छान गप्पा झाल्या. पण नंदिताच्या अपेक्षेप्रमाणे गप्पांमध्ये तो विषय निघाला नाही. अभिजित खूप बोलत होता. स्वतःच्या शहराबद्दल, कुटुंबाबद्दल सांगत होता. भावी आयुष्याच्या कल्पनांबद्दलही. त्याला सुखासीन आयुष्य नको होते. इथं खूप काम करण्याजोगं आहे. मी एकटा काही सगळी परिस्थिती सुधारू शकणार नाही. पण हातभार मात्र लावू शकतो ना. आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द प्रोसेस ऑफ द चेंज. तुझ्या आईवडिलांना एकतर या कल्पना माझ्या आहेत आणि माझं कुटुंबही लिबरल आहे. दे ऑनर माय फ्रीडम. नंदिता, आपण स्वतःचं स्वातंत्र्य आग्रहानं जपायला हवं. ते करता आलं तर विरोध कोण करणार? ग्रॅज्युएट झाल्यावर लगेच तू? नाही. आधी मला खूप अभ्यास करायचा आहे. आयुष्याला व्यासंगाचा पक्का बेस पाहिजे. आपण जी दिशा धरणार आहोत त्याबद्दल विचार करायला पुरेसा अवधीही दिला पाहिजे. तू काय ठरवलं आहेस? अजून लिव्ह इट. पर्सनल प्रश्न नकोत. आईस्क्रीम खायचंय? विषय संपला. मग सटरफटर गप्पा आणि लगेच निरोप. नंदिता संभ्रमात पडली. नेमके काय मनात असेल त्याच्या? की काहीच नसेल? ती थोडी दुखावलीही गेली. हे तू काही नसताना कशाला बोलावले मग मला? संभाषणात एक दोन संदिग्ध सूचना. एकीकडे स्वतःबद्दल बोलायचे आणि दुसरीकडे पर्सनल प्रश्न नकोत म्हणायचे. हा एक प्रकारचा खेळच झाला. पण मीही काही कमी नाही. मी नाही अशी खेळू देणार. सुखासुखी फसवू देणार. खेळ मलाही खेळता येतो. तो खेळण्याची तयारी असलेले किती जण माझ्या आसपास आहेत. माझ्या रूपांवर, गुणांवर लुप्त असलेले. सुधा याला अहंकार म्हणते पण सुधाला भेटलेच पाहिजे लगेचच. दुसऱ्या दिवशी सुधा आली. तिला जे घडले ते सगळे सविस्तरपणे सांगितले. तिने शांतपणे ऐकून घेतले. याचा अर्थ काय होतो? काही नाही. ही एक साधी भेट होती. तुझी माझी होती तशीच. तू त्यातून असा काही अर्थ आग्रहानं काढू पाहतेस याचंच आश्चर्य वाटतंय मला. नंदिता, आपण किती वेगळ्या वातावरणात वावरतो. माझं एक सोड. तू तर श्रीमंत समाजात वावरणारी मुलगी. आपलं कॉलेजही कॉस्मोपॉलिटियन. स्त्री पुरुष संबंधाकडे पाहण्याची दृष्टीही आता बदललेली आहे. तुला तुझे आईवडील कधी तुझ्या मित्रांबद्दल विचारतात? मैत्रिणी जशा तसे मित्र?
पण अभिजित वेगळा आहे ग. तो प्रत्येक कृती विचारपूर्वक करतो. मला नक्कीच तसं वाटतं. होपफुल थिंकिंग तू इन्व्हॉल्व होत आहेस यात दोष आमचाही आहे म्हणा. आम्ही म्हणजे मी एकटीच नव्हे चर्चा करीत राहिलो. रपिश, मला माझं काही मत आहे की नाही? मग तूच का नाही खातरजमा करून घेत? मी तुला कालच म्हटलं होतं. त्यानंच पुढाकार घेतला पाहिजे असं काही नाही. तूही विचारू शकते. मी तरी का? आणि त्याच्या मनात काही नसलं तर? मला पराभवाचा अपमान वाटेल. यात कसला पराभव? पण तूच ठरव. तू नाही काही करू शकणार. अभिजितची आणि तुझी चांगली ओळख आहे. बघू, पण शक्यतोवर मध्यस्थी नको. इट ऑलवेज मिसफायर्स. नंदिता नाराज झाली, पण ती पुढे काही बोलली नाही. कारण तिला सुधाचे म्हणणे आतून पटत होते. गेला उडत, असे तिने स्वतःशीच 2-3दा म्हटले. पण तिला तसेही ठामपणे म्हणता येईना. मनातून जी भेट जाईना, भेटीचा अर्थ लावण्याचा नाद सुटेना. अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हते. त्याचा परिणाम परीक्षेवर होऊ द्यायचा नव्हता. अखेर तिने निर्णय घेतला. अभिजितला सरळच विचारायचे. त्या झटक्यातच तिने त्याचा नंबर फिरवला. हॅलो. हा बोल. अभिजितचा भरदार आवाज. मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. हो, मग भेटूया. कधी? येत्या 2-3 दिवसात भेटशील? नंदिताचा सावध प्रश्न. सध्या नको. माझा एक मित्र येतो आहे दिल्लीहून. त्यामुळे मी गडबडीत असेन. पुढच्या आठवड्यात, शक्यतो त्या विकेंडला भेटूया. नंदिताला हा अवधी दीर्घ वाटला. पण तिला आपण अधीर आहोत असे दाखवायचेही नव्हते. अभिजित छान प्रेमाने बोलला हे समाधानही होते. त्यामुळे आशा पालवल्या. ताण नक्कीच कमी झाला. मधले 8-10 दिवसही बघता बघता गेले. पुन्हा तेच ठिकाण. भेटीनंतर काही क्षणांची स्तब्धता. काही मागवायचंय का? वगैरे औपचारिक बोलणं. मुख्य विषयाला कसे भिडावे हेच नंदिताला कळेना. संकोच आडवा येत होता, अहंकारही. पण तिने धसाला लावण्याचे ठरवलेच होते. अभिजित, हा बोल ना. आपल्या या मैत्रीचं भवितव्य काय? दुसरं काय असणार? टिकून राहील ती. आपण वेगवेगळ्या वाटांना गेलो तरी त्या प्रवासात कधी ना कधी आपण भेटूही. कधी कधी? नंदिताचा आवाज तीक्ष्ण झाला. आय नो व्हॉट यू मीन. मला 2-3 दिवसापूर्वी सुद्धा भेटली होती. तिला सगळं सांगितलं आहे मी. तेच पुन्हा तुलाही सांगतो. सुद्धा भेटली होती तुला? मला काही बोलली नाही. का भेटली? पण सध्या त्याबद्दलचा विचार करायला अवधीच नव्हता. कारण अभिजित पुढे बोलत राहिला होता. आपली मैत्री राहिली, पण तिचं लग्नात रूपांतर होणं शक्य नाही. मी तुला परवाच्या भेटीत सांगितलं होतं. माझे प्लॅन्स वेगळे आहेत. त्यासाठी लग्नाचं बंधन मला नको आहे. आय डोंट वॉन्ट एनीवन टू सफर ऑन माय अकाउंट. मला ठाऊक आहे की मी हा निर्णय फार लवकर घेतो आहे. पुढे आयुष्याचा दीर्घ पल्ला आहे. तो काटत असताना प्लॅन्स कदाचित बदलतील. लग्न न करण्याचा निर्णयही कदाचित बदलेल. मे बी. तोपर्यंत थांबून राहायला मी बांधलेली नाही. नंदिताचा राग उफाळून वरती आला. तसं कोण म्हणालं तुला? मग माझ्याशी संदिग्धपणे का बोललास? त्यात काही संदिग्ध नव्हतं, नंदिता. तुला एका विशिष्ट दृष्टिकोनामुळे तसं वाटलं इतकंच. असं? जाऊ दे. मी का दुःख करावं? ती वेळ कदाचित तुझ्यावरच येईल. नंदिता, तुझा तोल जातो आहे. इट्स ऑल राईट. सुधानं मला सगळी कल्पना दिली आहे. तिचं ही म्हणणं हे की फार मोठी संधी मी गमावतो आहे. तुझ्यासारखी सुंदर बुद्धिमान मुलगी मला पुढे तरी कशी भेटणार? खरंही असेल ते. असेल नव्हे, आहेच ते खरं. तू रागवली आहेस आता. कशासाठी? आय केअर टू हुट्स. एक सांगते मात्र, कुणाला तरी तुडवून पुढे जाण्यानं भलं होत नाही. वेळ येईल तेव्हा तुला समजेल. सुदाला मी तेच म्हटलं. अजून माझी वेळ आलेली नाही. वेळ येईल तेव्हा मी नंदिताला पुन्हा भेटेन. अरे, मी भेटले तर ना. अर्थातच. पण भेटणं न भेटणं यातलं काहीच आपल्या दोघांच्याही हातात नाही. नंदिता, दोघांनाही खूप काळ प्रवास करायचा आहे. त्या प्रवासात कुठे कुठे मुक्काम करावा लागेल, कुठे कुठे प्रवास थांबल्यासारखा वाटेल, हे कुणी सांगावं? एनिवे, ऑल द बेस्ट. पुन्हा कधीतरी नक्की भेटू. या अखेरच्या शब्दांना अजिबात प्रतिसाद न देता नंदिता उठली. तरातरा पायऱ्या उतरून पार्क केलेल्या गाडीच्या दिशेने निघाली. अभिजितने स्कूटर सुरू केल्याचा आवाज आला. नंदिता, अशी अस्पष्ट हाकही आली.
पण तिने मागे वळून पाहिले नाही. डोळ्यातले पाणीही पुसले नाही. आता ते पाणी कुणाला दिसण्याचा धोका उरला नव्हता. पुढचा प्रवास खरोखरीच दीर्घ पल्ल्याचा. त्या प्रवासात खूप काही घडले. नंदिताने काही काळ एअर होस्टेस म्हणून नोकरी केली. त्या उलट-सुलट प्रवासातच तिला भरत भेटला. त्याने ओळख करून घेतली, वाढवली. तो एका बड्या कंपनीचा संचालक होता. ते संबंध कुटुंबच उद्योजकांचे होते. अनेक शाखा, अनेक व्यवसाय, पहिली, दुसरी आणि तिसरीही पिढी या व्यवसायातच गुंतलेली होती. पेडर रोडला मोठा बंगला होता. भरपूर नोकर-चाकर, कुटुंबात पुष्कळ माणसे, भाऊ, बहिणी, आई-वडील. पण जो तो स्वतंत्र. नोकरच सर्व घर चालवायचे. आईला गुडघेदुखीचा विकार, त्यामुळे त्या एका जागी बसून सर्व सूचना देत. पण नोकर जुने होते, प्रामाणिक होते. त्यामुळे फारसे काही बघावे लागत नसे. हे सगळे भरतने अधूनमधून होणाऱ्या भेटीत नंदिताला सांगितले होते. तुला अशा कुटुंबात सून म्हणून येणं आवडेल का नंदिता? नंदिताने अभिजितची आठवण केली. द्वेषाचा वनवाही पुन्हा चेतवला. भरत देखणा आहे. श्रीमंतीला काही सीमाच नाही. स्वातंत्र्यही मिळेल. आपल्याला ज्या जीवनशैलीची सवय आहे ती सुरक्षित राहील. नाहीतरी या नोकरीचा कंटाळा आलाच आहे. ती सोडावी लागेलच. भरत वारंवार परदेशी जात असतो. त्याच्याबरोबर प्रवासही करता येईल. भूतकाळापासून संपूर्ण दूर. एका नव्या जगात. येस, आय डू वॉन्ट टू गेट अवे फ्रॉम द पास्ट. एक वेगळाच चेहरा, वेगळीच आयडेंटिटी. सौ नंदिता करमरकर. ब्राह्मण कुटुंब, पण वळण ब्राह्मणी, मराठी नाही. त्यामुळे कोठेही अडचण येणार नाही. सुधा सुखाचा संसार करते आहे. तिनेही दुजोरा दिला आहे. मग आता कशाला थांबायचे? नंदिताने भरतला होकार दिला. थाटामाटात त्यांचे लग्न झाले. सौ नंदिता करमरकर वेगळे आयुष्य जगू लागली. वेगळी नाती, वेगळे स्नेह, मोठ्या मोठ्या पार्ट्या, प्रतिष्ठेचे समारंभ. कुठेही गेले तरी सर्वांच्या नजरा नंदिताकडे. अहंकार पाकळी पाकळीने फुलत राहायचा. अभिजितची सावली सरकून गेली तरी तो अहंकार कोमे जायचा नाही. कोण? कुठला अभिजित? ते मनाचे हट्टाला पेटून भरकटणे होते. तो आयुष्याचा सरळ रस्ता नव्हताच. सरळ रस्ता हा आहे. सुधालाही विचारायचे नाही. ती कदाचित विरोधी बोलेल आणि मग हे सगळेच साईसारखे पसरलेले सुख विस्कटून जाईल. फसफसल्यासारखे होईल. हे सुख आता जपले पाहिजे. आता आणखी एखादा धक्का नको. लहान सहान शल्ये विसरून जगत राहिले पाहिजे. प्रवास चालूच राहिला. शल्ये शंख शिंपल्यांसारखी उमळून वर येऊ लागली. त्या शिंपल्यांच्या राशीत एखादा मोतीही. हा कुठला? तो मोती मनात लपून बसला होता. मधूनच त्याचे एखादे तेज उजळल्यासारखे वाटे. अंधारात किरण दिसल्यासारखे. हा भास तर नाही? तर मग आपण जगत असलेले आयुष्य काय आहे? ते एक रोखठोक सत्य. त्या सत्याला आता सामोरे जाताना अलीकडे थकल्यासारखे का होते? ताण नेमका कुठे आहे? तो कोणत्या दिशेला खेचतो आहे? असे वेगवेगळे प्रश्न पडतच राहिले. पण त्या प्रश्नांच्या गुंतासकट आयुष्य पुढे सरकत राहिले. कंटाळा आला होता. पण मन तसा कबुली जबाब द्यायला तयार नव्हते. भरतला तर यातले काही समजण्याजोगे नव्हते. एकतर तो नेहमी व्यापात. शिवाय हे प्रश्न समजण्यासाठी लागणारी मानसिक क्षमता त्याच्या ठायी नव्हती. त्याच्या सुखाबद्दलच्या कल्पना वेगळ्याच होत्या. त्या कल्पनांनुसार नंदिता सुखात होती. घरातल्या इतर माणसांप्रमाणेच. असा दृष्टिकोन असणाऱ्या भरतशी संवाद कसा साधायचा? तरीही न राहून स्वगत मनातूनच निसटलेच. भरत, अरे मी जरा बोर होऊ लागले आहे. मुलंही आता मोठी झाली. राणी आणि रागिनी. तुझ्या बहिणी मलाही बहिणीसारख्या वाटायच्या. त्याही लग्न होऊन गेल्या. घरात आता काही काम नसतं. तू तर सदैव बाहेरच असतो. मला फार एकटं वाटतं. अगं मैत्रिणी आहेत ना. मिसेस चंपानेरकर. सॉरी, त्यांच्यात फार वेळ मी रमू शकत नाही. पुन्हा झडझडून अभ्यास करावासा वाटतो. खेळावंसं वाटतं. वाद घालावेसे वाटतात. गाणं ऐकावं, वाचावं. तू 20शीत जे केलंस ते 40शीत करणं कसं शक्य आहे नंदिता? यू हॅव अ डिफरंट रोल टू प्ले हेअर. तुला ते ठाऊक नव्हतं असंही नाही. एखादी पार्ट टाइम नोकरी करू का रे मी? डोंट बी सिली. भरतने उडवूनच लावलं. त्याच्या प्रतिष्ठेच्या कल्पना की हा नवा मार्ग आपल्याला झेपणार नाही
म्हणून हा आता आपल्याला विरोध करतोय, की आपल्या स्वातंत्र्यालाच विरोध करतोय. सोन्याच्या पिंजऱ्यात पंख फडफडवत बसले, दार उघडणे भरतच्या हाती किंवा करमर नावाच्या खानदानाच्या. या परिस्थितीत जगणारी मी एकटीच नव्हे, पुष्कळ स्त्रिया असतील. त्या सुखी आहेत का? सुख केवळ स्वास्थ्यात आणि वैभवात आहे का? हे कसले सुख जे आपल्या अस्तित्वालाच बधीर आणि अधू बनवते आहे. या भोवऱ्यात गरगरत असतानाच नेमकी देवासारखी सुधा आली. तिच्याशी मन मोकळे करताना किती बरे वाटले, पण तिच्याजवळ तरी उत्तर कोठे होते? इतक्या उशिरा काही करता येणार नाही नंदिता. त्यातल्या त्यात सुख शोधायचं. वाच, गाणं ऐक, हे तर तुला करता येईल ना? त्यामुळे एकटेपणाही जाईल. आपण स्वतःसाठी जगतो आहोत असं तुला वाटेल. हे मुद्दाम करणं आणि तो आपल्या जीवनशैलीचा एक भाग असणं यात फार फरक आहे. सुधा, तू कशी जगतेस? स्वाभाविक, मुक्त. तू म्हणजे मी नव्हे, कधीच नव्हते. ही ज्याची त्याची निवड असते. मी साधा मंत्रालयातला बऱ्यापैकी नोकरी असणारा नवरा निवडला. भरतची निवडही तूच केलीस ना? आणि ती काही वाईट नक्कीच नाही. ते खरंच ग, पण मला अनुरूपही नाही. आता ते करून काय उपयोग? जरा तडजोड करायची आणि आनंदात जगायचं. लाईफ इज अ प्रेशियस थिंग. ज्याची त्याची निवड. अभिजितनंही निवडच केली नाही सुद्धा. मधूनच आठवण येते मला त्याची. त्यालाही निवड चुकली असं वाटत असेल का? तो कधीच ठामपणे बोलत नसे. त्यानं पर्याय खुले ठेवले होते. निदान मला तसं जाणवायचं. किती वर्षांपूर्वीच्या आठवणी. आता आम्ही कुठे असतो कुणास ठाऊक. फिरत असतो. परवाच मुंबईला येऊन गेला. फोन केला होता. तुझ्याबद्दलही तो मला विचारत होता. मग भेटला का नाही मला तो? निदान मला फोन करायचा. तुझ्याकडून नंबर का घेतला नाही? अगं मी म्हटलं त्याला, वेळ आली की भेटेन म्हणाला. नेमकं हेच कैक वर्षापूर्वी म्हणाला होता. वेळ येणं म्हणजे काय ते तोच जाणो. जाऊ दे, मागचं सगळं वाहून गेलं. नंदिता उदासीने म्हणाली. नक्की ना? मग आता झुरू नकोस. किती खंगली आहेस? काही होतं आहे का ग? एकदा डॉक्टरांना दाखवून तरी ये. हे आपले मेनोपॉजचे दिवस आहेत. जरा सावध राहिलं पाहिजे. लक्षात आलं ना तुझ्या? सुधा, माझ्याही खूप दिवस मनात आहे. अंगावर काढते आहे. भरत बरोबर आला तर बरं होईल. पण तो म्हणतो अपॉइंटमेंट घे, गाडी काढ आणि डॉक्टरांकडे जा. बरं नंदिता, मी येते तुझ्याबरोबर. चाल ढकल करू नकोस. ट्रीटमेंट घेऊनही बरं वाटेल तुला. शरीर, मन सगळं एकमेकांत गुंतलेलं असतं. इतकं काही गंभीर नाही का सुद्धा. पण जाऊ आपण येत्या 8-10 दिवसात. डॉक्टर समेळ आमचे स्नेहीच आहेत. अगं मग प्रश्नच नाही. त्यांचं नाव खूप मोठं आहे. अभिजितचा पुन्हा कधी फोन आला तर मला नक्की भेटायला सांग. मला फार भेटावंसं वाटतंय त्याला, अगदी वेगळ्या भावनेनं. नंदू, नक्की सांगेन. आता मी मात्र निघते आणि तुझ्या फोनची वाट पाहते. सुधा गेली. तिच्याशी बोलून हलके, तुटलेले धागे जरा जुळल्यासारखे वाटत होते. जगले पाहिजे. शक्य तितक्या आनंदाने जगले पाहिजे. मनात हेच निनाद. 8-10 दिवसानंतर डॉक्टर समेळांच्या एसी कन्सल्टिंग रूममध्ये त्या निनादातूनच वत्सूर उमटला. जगण्याच्या निर्धाराला शह मिळाला. गंभीर चेहऱ्याने डॉक्टरांनी विचारले, मिस्टर करमरकर नाही आले का? नाही, आज बिझी होता तो. ही माझी मैत्रीण सुधा चिपळूणकर. ती मुद्दाम बरोबर आली आहे माझ्या. आय सी. कॅन आय टॉक फ्रँकली? हो हो डॉक्टर, बोला ना. सुधा नंदिताच्या काळजात धडधड होत होती. तुमच्या गर्भाशयात गाठ आहे. जमेल तितक्या लवकर ऑपरेशन केलं पाहिजे. मी आजच भरतशी बोलतो. ब्रिज कँडीमध्ये आपण ऑपरेशन करू. तुम्हालाही ते सोयीचं जाईल. येत्या महिन्यात कॅनडाला जायचं आहे त्याला. मी बोलतो. त्यानं आपला कार्यक्रम थोडा बदलला तर बरं होईल. हिज प्रेझेन्स इज इसेन्शियल. नंदिताचा उतरलेला चेहरा पाहून डॉक्टर म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. खरंच नंदिता, मी आहे ना. भरतही राहिलंच. शिवाय इतर इतकी माणसं आहेत. सगळं नीट पार पडेल. सुधा तिला म्हणाली. पुढील गोष्टी वेगाने घडल्या. करमर कुटुंबातील पेशंट म्हटल्यानंतर काय कमी पडणार होते. भराभर मदतीचे हात पुढे आले. हॉस्पिटलमध्येच खूप ओळखी निघाल्या. प्रत्येकाने मनापासून सांगितले, आम्ही आहोत, काही कमी पडणार नाही. ती खात्री होतीच. भरत ऑपरेशनच्या दिवशी काही वेळ हजर होता, पण ठरलेल्या अपेक्षित वेळापेक्षा जास्त वेळ लागू लागल्यानंतर तो अस्वस्थ झाला.
सुधाला ती अस्वस्थता कळली. ती काही बोलली नाही. सुधा, इतर माणसं आहेत, तूही आहेस. मी निघू का? आय हॅव ॲन इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट. इलाज नाहीये. सुधाच्या मनात आले, इलाज नाही कसा? नंदिताच्या ऑपरेशनपेक्षा याला अपॉइंटमेंट महत्वाची. रद्द नसती करता आली का? तिला रूममध्ये शिफ्ट केलं की फोन करशील. त्याने आपले कार्ड तिच्या हातात देत सांगितले, मी पुन्हा यायचा प्रयत्न करतो. सुधाने फक्त मान हलवली. तिला मनातून राग आला होता. काही बोलले गेले तर तो बाहेर पडला असता. ही वेळ रागवा रागवीची नव्हती, काळजीची होती. काळजी करण्याजोगी परिस्थिती होतीच. डॉक्टरांचे आधीचे निदान तसे होते. ऑपरेशन नंतर ते पक्के झाले. नंदिता पुन्हा त्रासाच्या चक्रात सापडणार. तिच्याजवळ सतत कोणीतरी राहिले पाहिजे. आपल्याला इतका वेळ कसा होईल? तिच्या कुटुंबातील मंडळींनी ती जबाबदारी घेतली पाहिजे. आई वडील कलकत्त्याला स्थायिक झालेले, शिवाय वृद्ध भाऊ-भाऊजे परदेशी. येतीलही ते, पण दरम्यानच्या काळात नंदिताकडे रात्री कोण असेल? तिने जरा विचकतच नंदिताच्या सासूबाईंना विचारले. आम्ही ठरवलं नाही अजून. सुधा, तुला शक्य आहे का? नाही नाही. तशी रात्रीच्या नर्सची व्यवस्था केली आहे. शिवाय इथली व्यवस्थाही उत्तम आहे. जवळ कुणी असलंच पाहिजे असं काही नाही. आमच्या अधूनमधून चक्रा होतील, फोनही होतील. आणखीही काही होईल, पण त्यातून नंदिताला हवी असलेली सोबत धीर मिळेल का? बरंच चांगलं आहे. ही माणसेही चांगली आहेत, पण त्यांना ऊब देता येत नाही. कोरडी काळजी सर्वजण घेतात, पण नंदिताच्या या गंभीर आजारात स्वतःला सगळी कामे धामे विसरून झोकून देईल असे आहे का कुणी? काही दिवसातच केमोथेरपीचे चक्र सुरू झाले. नंदिता उदास झाली, धास्तावलेली होती. सगळ्या त्रासाला धीराने तोंड देत होती. मुले वाढताहेत, त्यांना वाईट वाटता कामा नये. घरातले वातावरण झाकोळता कामा नये. काय असेल ते असो, इतरांच्या आयुष्यावर आपल्या नशिबाचे सावट कशाला? ती सुधाशीही फारशी बोलत नसे. भरतचे लक्ष होते, पण त्याला वेळ नव्हता. नंदिताला वाटे तो आपल्यात फार गुंतलेला नाही. त्याला इतर व्याप आहेत तेच बरे आहे. मुलेही विसरतील, पुढे जातील, तेच बरे होईल. मागे वळून पाहणे नको, ते फार क्लेशकारक असते. हे जाणवले असूनही नंदिता मात्र पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती. ते कॉलेजचे दिवस, अंगात सळसळणारे चैतन्य, सौंदर्यावर लुप्त होणारे तरुण, त्यांच्याशी खेळताना वाटणारी गंमत, सुधाचे दटावणे, अहंकाराबद्दल होणारी संभाषणे. कुठे गेला तो अहंकार? त्याने या आजाराला थोपवले नाही. माझ्या वाटेला जाऊ नको असे मी त्याला बजावले नाही. अहंकारापेक्षा बलवान असे जगात काहीतरी आहे. ते काय आहे? सुधा आली की आठवणी निघत. एक दिवस असेच बोलणे चालले होते. नंदिताने सुधाला सांगितले, ते जुने अल्बम बघूया ग. आत्ता नको नंदू, तू थकली आहेस, विश्रांती घे बघू. असू दे ग, उद्या पुन्हा केमोथेरपी. गेल्या वेळी त्रास झाला ना, या खेपेला बळकट राहायला हवं तुला. ते माझ्या हातात आहे का सुधा? किंवा तुझ्या तरी? मी अलीकडे आरशातही बघत नाही. गालावर चट्टे, विरळ होत चाललेले केस, बघतेस ना तुम्हाला. हे सगळं तात्पुरतं आहे ग. तुला छान उपयोग होतो आहे. तू नक्की या चक्रातून बाहेर पडणार आहेस. सुधा, तुला आठवतं? खूप वर्षांपूर्वी तू सांगितलं होतंस, जगायचं, आनंदाने जगायचं. हां मग? सुधाला ते वाक्य आठवत होते आणि त्याचा संदर्भही. अभिजितमध्ये गुंतू लागलेली, त्याच्या अलिप्तपणामुळे अस्वस्थ झालेली नंदिता. तिचा दुखावलेला अहंकार, पुढे तिने घेतलेले निर्णय. ती दुःखी नव्हती, पण सुखीही नव्हती. त्यात हा अनपेक्षित आघात. सुधा, हा बघ माझा फोटो आणि ही आजची मी. आहे का ग काहीतरी साम्य? ते राहणार नव्हतंच. हे मला त्यावेळी का कळलं नाही? जाऊ दे ग, जुन्या आठवणी काढून नकोस आणि खंतावू नकोस. आता पुढे बघ बरं. पुढे म्हणजे कुठे? दिशा सापडतच नाही ग. मला मरणाची खूप भीती वाटते आणि वाटतही नाही. एखाद्या क्षणी वाटतं तीच मुक्ती. मुक्ती आणखी कशा कशात असेल सुद्धा? फक्त मरणातच असेल का? जगण्यातही मुक्ती असेलच ना. मला ती मुक्ती कधी सापडलीच नाही. तारुण्यात मुक्त वाटायचं, पण ते वाटणं भ्रामक होतं. मी जखडलेली, दुसऱ्या कुणीतरी जखडवलं नव्हतं मला. मीच माझी मला स्वतःला जखडून घेतलं. भरत कधी येणार आहे? सुधाने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. येईल रात्री 9 पर्यंत. तोही चांगला आहे ग. वरकरणी दाखवत नसेल, पण आम्ही एकमेकांपासून थोडे दूरच राहिलो. हे एका अर्थानं बरं झालं.
चल आता स्वस्त पड बघू. उद्या परत येते मी. सुधा, माझे सगळे केस गळून जातील का ग? तुला सांगितलं ना स्वस्त पड. बोलता बोलता दुपार ओसरली. संधीप्रकाश पसरू लागला. नंदिता डोळे मिटून बसली होती. क्षणभर भास झाला. अभिजित समोर उभा आहे. तो भासच होता. पण पुढे 2-3 दिवसांनी अभिजित खरोखरच समोर उभा राहिला. बरोबर सुधा होती. तसाच उंचपुरा, तगडा, दाढी वाढवलेली, डोळ्यांना चष्मा. नंदिताचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. अभिजित, तू? हो, तुला सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून मी तुला कळवलं नाही. कालियाचा फोन आला. जवळजवळ 2 वर्षांनी. नाही का रे अभिजित? त्याला सांगितलं तेव्हा तो म्हणाला, मी येतो. सुधाने सगळ्या गोष्टींचा उलगडा केला. कशी आहेस नंदिता? अभिजितचा धीमा आवाज, खूप मागे घेऊन जाणारा. बघणारे कसे दिसते? मी नंदिता मुखर्जी. अभिजित, पटते आहे का रे माझी ओळख तुला? पटते तर, सुधानं सांगितलं. ते ऐकून वाटलं, आतून खूप बदलली आहेस तू. ते बदलणं खरं महत्वाचं नंदिता. सॉरी, मी तुझ्याबद्दल विचारायचं सोडून. तेच बरोबर, मला माझ्या आजाराबद्दल बोलावंसं वाटतच नाही. तू इतक्या वर्षांनी भेटल्यानंतर तर नाहीच नाही. तुझ्याबद्दल सांग ना. नवं काही नाही. कॉलेजात असताना ठरवलं होतं तेच. बदल नाही झाले. बंधनातही नाही सापडलो. अभिजित हसत म्हणाला. माझा प्रवास मात्र आता संपत आलाय. नंदिता तेच जुने संभाषण आठवत म्हणाली. असं कोण म्हणतं? डॉक्टर समीर माझ्याही चांगले ओळखीचे आहेत. ही हॅज गिवन यू अ लॉंग लिव्ह. फसवतो आहेस ना? भरतलाही सांगितलं नाही त्यांनी. भरत होता माझ्याबरोबर. मी त्याला फोन केला, ओळख दिली. हा एक मुक्काम होता नंदिता. प्रवास थांबल्यासारखा वाटला. कदाचित थांबलाही असता. कधीतरी सर्वांचाच प्रवास थांबणार. तेव्हा विसर ते सगळं. मी तुला घेऊन जाणार आहे. भरतची परवानगी मी काढली आहे. कुठे? मी सध्या आदिवासी समाजात फिरतो. तुला मुक्ती म्हणजे काय असा प्रश्न पडला आहे ना? सुद्धा मला सांगत होती. तुला तिथं गेल्यावर झाडापेडान हिंडताना, तिथंही माणसं कशी आनंदात जगतात हे पाहताना तुझ्या प्रश्नाचं उत्तर सापडल्यासारखं वाटेल. जरा बरी हो, मग मी येतो. तिथंही सगळी काळजी घेतली जाईल. नंदिताने अभिजितचा हात हातात घेतला. सो फ्रेंड्स, आय एम मीटिंग आफ्टर अ लॉंग ब्रेक. भरत तिथे पोचला होता. आज भेटलोच आपण. पुन्हा भेटूया. भेटूच, नक्की भेटू. नंदिता म्हणाली. नवे आयुष्य जुने पुसून टाकणारे, पण सगळेच नाही पुसायचे. ते तसेच जपायचे. अभिजित निघता निघता म्हणाला. नंदिता, मी त्यावेळी तुला म्हटलं होतं. अजून माझी वेळ आलेली नाही. नंदिताने वाक्य पुरे केले. ते वाक्य मागे घेतो मी. तो माझा अहंकार होता. मी सगळंच मागे घेते, घेता येत असेल तर. का नाही? आता पुढे पाहायचं नंदिता. पुन्हा नव्याने सुरुवात करायची. सुद्धा काही न बोलता ऐकत होती. तिच्या मनात जुने संदर्भ जुळत होते. तिला वाटले, आयुष्याच्या या उत्तरार्धात सर्वांचेच परस्परांशी एक नवे नाते आकारू लागले आहे. संधीप्रकाश भरून राहिला आहे. पण तो अंधाराचे कडे ओलांडून कोवळ्या प्रकाशाकडे झेपावतो आहे. त्या प्रकाशात अहम लोपला आहे. कोहमचा प्रश्नही पुसट आहे. सर्वत्र नवे सूर झंकारत आहेत. त्या सुरात भरले आहे मुक्तीचेच गाणे. जगतानाच लावलेल्या मुक्तीचे गाणे. सुधा, तू येशील माझ्याबरोबर? आणि भरत तूही? नंदिता हलका मोकळा श्वास घेत विचारत होती. सगळ्यांच्याच डोळ्यात हुकार होता. हा वानप्रस्थाश्रमाचा आरंभ होता. जगलेल्या आयुष्यातील कडू अनुभवांचे हिन जळून निर्मळ निरामय प्रेम तेवढे उरले होते. थँक्यू अभिजित, नंदिता स्वतःशीच म्हणाली. मुक्तीच्या स्वतःच्या सुंदर अशा तंद्रीत.